अतिशय तेलकट चिकट काळा झालेला तवा 2 मिनिटांमध्ये किचनमध्ये उपलब्ध असलेल्या एका साहित्यामध्ये एकदम कमी मेहनतीत कसा स्वच्छ करायचा ते आपण बघू. सगळ्यात आधी गॅस पेटवला. काळा झालेला तवा, काळा चिकट झालेला तवा तापायला ठेवला. तव्यामधून वाफा निघायला लागल्या म्हणजे तवा छान असा तापला की या पद्धतीचा चाकू घेऊन किंवा उलटणी घेऊन जेवढं तव्याला काळं आहे तेवढं सगळ्यात आधी घासून काढायचं. चटके बसू नये म्हणून मी सांडशीने तवा पकडला. एवढं असं काळं निघालेलं आहे म्हणजे अगदी कमी मेहनतीत हा तवा एकदम क्लीन असा निघतो. जवळजवळ निम्मा तवा आपला स्वच्छ झालेला आहे. हे बघा, एवढे असं या तव्याचं काळं निघालेलं आहे. काहीही न लावता निम्मा तवा स्वच्छ निघाला. आता 1 चमचा ती वस्तू म्हणजे 1 ते 2 चमचे मीठ या तव्यावर सगळीकडं पांगून टाकायचं आहे. मीठ सगळ्या तव्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आता लिंबू घेतलेला आहे. लिंबू पिळून टाकायचा. लिंबू टाकण्याआधी मी थोडासा सोडा यामध्ये टाकलेला आहे. त्यामुळे लिंबू टाकलं की त्याचा फेस झाला. 3 चमचे मीठ आणि 1 चमचा सोडा. 1 लिंबू. लिंबाने त्याच लिंबाच्या सालीने हा तवा सगळा चोळून घ्यायचा न घासता. अशा पद्धतीने तवा काळा झालेला तवा जो काळा असतं ते सगळं लिंबाला लागलेलं आहे. आता फक्त अलगद हाताने आपली जी घासणी असते स्टीलची त्याने हा तवा घासायचा. अगदी 2 मिनिटांमध्ये तवा घासला की एकदम स्वच्छ असा होतो. एकदम नवीनच असा नाही होत, पण कितीही चिकट काळा झालेला तवा हा एकदम क्लीन व स्वच्छ असा निघतो. या पद्धतीने घासणीने पण फक्त 2 ते 3 मिनिटं घासला. किती स्वच्छ असा हा तवा आधी कसा होता व आता एकदम स्वच्छ असा एकदम प्लेन तवा निघालेला आहे. पाण्याने स्वच्छ धुवून काढून हाताला अजिबातही तव्याचा जो काळा भाग आहे तो टोचत नाही. एकदम प्लेन असा मऊ तवा निघाला. आता हे जे काळं आहे ते नखाने काढलं तरी टोचत नाही. आठ दिवसातून या पद्धतीने तवा घासला की अगदी तवा स्वच्छ निघतो. या पद्धतीने तवा घासला की तवा तापायला वेळ लागत नाही व आपली गॅसची बचतही होते. तवा स्वच्छ धुतलेला आहे.